आज मी तुम्हाला एका अशा शिवलिंगाची कथा सांगणार आहे जी केवळ दगड नाही, ती श्रद्धेची साक्ष आहे, ती तपश्चर्येचा परिणाम आहे, ती भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा जीवन पुरावा आहे. ही कथा आहे जगातील सर्वात भव्य एका दगडातून कोरलेला 33 फूट उंच 210 टन वजनाचा महादेवांचा दिव्य स्वरूपाची. कधी विचार केलाय का की दगड ही देव बनतो, पण तो दगड जेव्हा हजारो हातांच्या तपश्चर्येतून, हजारो डोळ्यांच्या श्रद्धेतून, हजारो हृदयांचा भक्तीतून घडतो, तेव्हा तो फक्त मूर्ती राहत नाही, तो महादेव होतो. ही कथा सुरू होते तमिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये, जिथं दगड बोलतो, जिथं इतिहास श्वास घेतो, जिथं हात देव घडतात. इथं एका प्रचंड ग्रेनाइटच्या दगडावर 10 वर्षे अविरत कोरीव काम सुरू होतं. कोणतीही घाई नाही, कोणतेही शॉर्टकट नाही, फक्त श्रद्धा, संयम, फक्त महादेवांचं नाव. 10 वर्ष एका दगडाला आकार देताना कारिगरांनी स्वतःला विसरलं, वेळेलाही विसरलं, आणि फक्त एकच गोष्ट मनात ठेवली, हा दगड नाही, हे महादेव आहे. आणि हळूहळू एका निर्जीव दगडातून एक दिव्य रूप प्रगट झालं. 33 फूट उंच 210 टन वजनाचं एका दगडातून कोरलेलं जगातील सर्वात भव्य शिवलिंग. यालाच लोक सहस्त्रलिंगम म्हणतात, कारण या एका शिवलिंगावर 1008 लहान शिवलिंग कोरलेले आहेत. महाबलीपुरममध्ये ते बिहार, सुमारे 2500 किलोमीटरचा प्रवास, 96 चाकांचा महाकाय ट्रक या शिवलिंगाला घेऊन निघाला. भारताच्या रस्त्यावरून, गावागावातून, शहराशहरातून, जिथं ट्रक थांबायचा तिथं आरती व्हायची, पूजा व्हायची. डोळ्यातून अश्रू, हात जोडलेले आणि ओठांवर एकच नाव, हर हर महादेव. 17 जानेवारी 2026 या दिवस इतिहासात कोरला गेला. त्या क्षणी तो दगड राहिला नाही, ती मूर्ती राहिली नाही, ते साक्षात महादेव झाले. जर कधी तुमचं मन थकलं, जर कधी विश्वास डगमगला, तर या शिवलिंगाकडे पहा. शिवच सत्य आहे, शिवच सुंदर आहे, शिवच अनंत आहे. हर हर महादेव. जर ही कथा तुमच्या मनात भक्ती जागवून गेली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव, आणि अशा श्रद्धेचा कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.